Hi students, I am Sekhar Mande. Welcome once again my YouTube channel. Now in this video we are going to learn chapter number 9 discount and commission, in which we are going to learn commission. डिस्काउंट यापूर्वी आपण बघितले, आता याच्यात काय बघणार आपण कमिशन बघणार आहे. स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स राईट. आता बघा कमिशन काय, आपण डिस्काउंट बघितलं मागच्या याच्यात. आता कमिशन काय, जर एखादी वस्तू आपल्याला विकायची असेल किंवा घ्यायची असेल तर आपण काय करतो, त्या एजंट एक मीडिएटर किंवा एजंट आपल्याला मिळतो, जो आपल्याला आपली वस्तू काय करतो, विकून देतो किंवा घेऊन देतो. त्याला काय म्हणतात, कमिशन एजंट. बरोबर. द पर्सन गेट्स सम रिम्युनरेशन फॉर द सर्व्हिस. द रिम्युनरेशन इज कॉल्ड कमिशन. आपण त्याला काहीतरी त्याचा मोबदला देतो, त्याने आपल्यासाठी काही काम केलेलं असेल, त्याला त्या रिम्युनरेशनला, त्या मोबदल्याला काय म्हणतात, कमिशन. द पर्सन हू प्रोव्हाइड सच टाईप ऑफ सर्व्हिस इज कॉल्ड कमिशन एजंट और मीडिएटर और एजंट. बरोबर. तर त्याला आपण काय म्हणतो, कमिशन एजंट, मीडिएटर और एजंट. ओके. याच्यानंतर आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 9.2. नाव क्वेश्चन नंबर 1 ऑफ प्रॅक्टिस सेट 9.2. एक ॲक्टिव्हिटी दिली बघा आपला. जॉन सोल्ड बुक्स वर्थ ₹4,500 फॉर ए पब्लिशर. फॉर दिस ही रिसिव्ड 15% कमिशन. Complete the following activity to find the total commission John obtained. John sold books ₹4,500. म्हणजे काय, सेलिंग प्राइस ऑफ बुक्स काय 4,500. रेट ऑफ कमिशन किती दिलं आहे, 15%. म्हणजेच काय आपल्याला होता 15% आपल्याला कमिशन कशावर मिळणार आहे, या सेलिंग प्राइसवर, वर प्राइस जी तिची. बरोबर. मग काय लागतं त्याच्यात, कमिशन ऑप्टेन 15/100 इंटू 4,500 राईट, 4,500. सो 0 गेट कॅन्सल. किती, 15 5 जा 75, 7 कॅरी, 15 4 जा 60, 675 रुपीज. कमिशन किती भेटणार त्याला, 6,000 आपला 675 रुपीज त्याला कमिशन भेटेल, 675 रुपये. रफिक सोल्ड फ्लावर्स वर्थ ₹15,000 बाय गिविंग 4% कमिशन टू द एजंट. फाइंड द कमिशन ही पेड. फाइंड द अमाऊंट रिसिव्ड बाय रफिक. क्वेश्चन नंबर 2 बघू आपण प्रॅक्टिस सेट 9.2चा. पहा आता, सेलिंग प्राइस ऑफ फ्लावर्स ₹15,000. रेट ऑफ कमिशन 4%. Therefore commission paid is equal to 4% of 15,000. So 4/100 into 15,000, 0 get cancel, 4 into 150, that is 600 rupees. So commission paid to the agent is 600 rupees. Now amount received by Rafiq. Amount received by Rafiq काय येईल आपल्याला, सेलिंग प्राइस मायनस कमिशन. कमिशन द्यावं लागेल ना त्याला, एजंटला, म्हणून ते त्याच्या सेलिंग प्राइसमधून सबट्रॅक्ट होईल. 15,000 मायनस 600, दॅट इज 14,400 रुपीज ही रिसिव्ड. ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3 इज, a farmer sold food grains of ₹9,200 through an agent. The rate of commission was 2%. How much amount did the agent get? Now the selling price of food grains is equal to 9,200
200 rupees, right? Rate of commission 2%. So commission or get to agent is equal to 2% of 9200. Let's get 2 by 100 into 9200. 0 0 get cancelled. 2 2s are 4, 2 9s are 18. So therefore amount get to agent is equal to 184 rupees. Next question is question number 4. Umatai purchased following items from a Khadi Bhandar: 3 sarees for 560 rupees each, 6 bottles of honey for 90 rupees each. On the purchase, she received a rebate of 12%. How much total amount did उमाताई पे? इथे पण आपल्याला काय डिस्काउंट, रिबेट म्हणजे डिस्काउंट, अथवा आधी आपण टोटल परचेसिंग प्राइस पाहू किती. फर्स्ट cost of 3 sarees is equal to 3 into 560, that is 0, 3 6 are 18, 1 carry. Cost of 6 bottles, 6 into 90. So total purchasing price or cost price किती? 1680 plus 540. 0 4 plus 8 2, 1 carry, 6 plus 6 12, 1 carry, right? 2220 rupees. आता काय दिले आपल्याला? रिबेट दिलेले. On the purchase she received rebate of 12%. Rate of rebate 12%. Therefore amount of rebate 12% of 2220. 12 by 100 into 0 0 get cancelled. What you get? Uh, 12 into 222. So 12 to the 24, 2 carry. 12 to the 24 and 2, 26, 2 carry. Divided by 10 है ना. 12 to the 24, 2 carry. 12 to the 24 and 2, 26. Again 2 carry. 12 to the 24 and 26. Divided by 10 म्हणजे रुपीज. ऑन द परचेस हा झाला रिबेट. आता काय? हाऊ मच टोटल अमाऊंट डीड उमाताई पे? सो टोटल अमाऊंट पेड बाय उमाताई इज इक्वल टू काय आपलं परचेसिंग प्राइस माइनस
रिबेट. सो रिबेट किती मिळालेलं आहे? पर्चेसिंग प्राइस किती? 2220 मायनस 266.4 किती मग? That is 10 minus 4 6. Here is 3. Here is 12 minus 7 5. 12 minus 3 9. So 1953.60 rupees. Now last question of practice set 9.2. Question number 5. Use the given information and fill in the boxes with suitable numbers. Srimati Deepanjali purchased a house of for rupees 7,50,000 from Srimati Leelaben through an agent. Agent had charged 2% brokerage from both of them. मग आपल्याला काय करायचं आहे? खाली हे बॉक्स फिल करायचे. श्रीमती दीपांजली पेड ब्रोकरेज किती दिला होता? 2% दिलं, म्हणजे 2/100 ऑफ 7,50,000. राईट. 0 गेट कॅन्सल, म्हणजे 775 2 जा 150 आणि 2 0 15,000 रुपीज. हे काय फर्स्ट ब्लँक येईल. अथवा श्रीमती लीलाबेन पेड ब्रोकरेज. दीपांजलीने जेवढं ब्रोकरेज पेड केलं तेवढंच कोणाला करावं लागणार आहे? लीलाबेनला. कारण काय, हे कशावर असतं? ब्रोकरेजचा हा जो रेट असतो तो कशावर राहतो? ह्या सेलिंग प्राईसवर और परचेस प्राईसवर. हे पण किती? 15,000. राईट. टोटल ब्रोकरेज रिसीव बाय एजंट इज किती? 15,000 प्लस 15,000 30,000 रुपीज. राईट. द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजली पेड इज काय? द कॉस्ट ऑफ हाऊस श्रीमती दीपांजलीला काय किती रुपयात पडणार ते आता? 7,50,000 मायनस 1,500. 0,005. सो 7,35,000. सॉरी, श्रीमती पेड ॲडिशन होईल. ॲडिशन 8,65,000. कारण काय, कोण घेत आहे? दीपांजली घेते, बरोबर. तिला काय करावं लागेल? ते त्याची कॉस्ट प्राईस प्लस ब्रोकरेज म्हणजे 8,65,000 ही काय राहील? त्याची कॉस्ट प्राईस, टोटल कॉस्ट प्राईस जाईल. कशावर? दॅट इज परचेसिंग प्राईस प्लस ब्रोकरेज. आणि द सेलिंग प्राईस ऑफ हाऊस श्रीमती लीलाबेन इज, इथं काय करावं लागेल? सबट्रॅक्शन येईल. येथील 7,35,000. ओके.